असं अडकलो आम्ही. How much right here? How much? नमस्कार मंडळी, खूप दिवसानंतर राईड मारतोय आपण. भंडारदरा हे आपलं नेक्स्ट स्टेशन आहे. प्लॅन असं आहे की आता आम्ही निघालो इकडनं, मग कल्याणला आम्ही कधी गॅदर होणार आहे, इकडनं पूर्ण प्रवास एकत्र करणार आहे आणि अजून एक रायडर आमच्यासोबत जॉईन होणार आहे. इकडे जाऊन तुम्हाला दाखवतो. मे बी दादा इंट्रोड्यूस करेल तुम्हाला. काल पाऊस पडलाय मस्तपैकी. पाऊस नको भेटायला, देवाकडे वीज खूप आहे आम्हाला. चला चला हो ट्रॅफिक कडे जाऊया. द फेमस घोडबंदरचा ट्रॅफिक आता लागलेला आहे आम्हाला मस्त पैकी. एकदम असं वाटलेलं की भेटेल ट्रॅफिक, पण जरा आतमध्ये तरी भेटेल. म्हणजे इकडे स्टार्टिंगलाच लागलाय तर आता नुसते टेम्पो टेम्पो टेम्पो. हे फायनली ट्रॅफिक मधून निघालोय. थोडं लवकर पटापट रिकवर करूया टाइम, कारण की खूप टाइमपास झाला घोडबंदरला. बघू आता दादाकडेच भेटूया. तर आपली सगळी पब्लिक आज भेटलेली आहे. सुयश, प्रशांत आणि राज. आज राज आपला फर्स्ट टाइम आपल्यासोबत ॲज अ रायडर म्हणून राईड करतोय. नाही तर दरवेळी येस येस आमची एक रिच्युअल आहे की आम्ही फर्स्ट रायडरला 10 पुशअप मारायला लावतो. चला आता सगळे रेडी झालेले आहेत. जास्त टाइमपास नको. आधीच घोडबंदरने आमचा टाइमपास केलाय जाम. बोला गणपती बाप्पा. आपण राईड स्टार्ट केलेली आहे. फॉर्मेशन बघा, फर्स्ट आपलं यश लीड करतोय, मागे प्रशांत आहे, मागे राजा आणि मी टेल एंड करतोय. क्लायमेट एकदम मस्त झालेलं आहे. I'm fast as fuck, boy. हो नवीन रायडर आपला रायडिंग स्किल दाखवताना. चांगलंय चांगलंय. भंडारदरा भंडारदरा भंडारदरा. मला माहित नाही कॅमेरामध्ये केवढा व्ह्यू कॅप्चर होतोय, पण रिअल मध्ये बघायला खूप सुंदर वाटतोय हा व्ह्यू. ओपन रोड्स, समोर असे डोंगर, त्यावरती ढग. वाव Wow, nice. सुंदर सुंदर. हा चल ना. डॉगेश भाई उठलेले आहेत आपल्यासाठी. नाश्ता करायला थांबलो आम्ही. तुम्हाला दाखवतो आता काय काय मागवलंय. आता सध्या 2 प्लेट भजी, फर्स्ट टाइम रायडर आणि रायडर फ्रॉम द बिगिनिंग. आणि आमचा एक सेपरेट टेबल गिअरसाठी तर पाहिजे असतो प्रत्येक हॉटेलमध्ये. How much right here? How much? Cost of this table right? तर चला मित्रांनो, आता नाश्ता करून घेतो, पुढे प्रवास स्टार्ट करूया आपण. आत्ताच नाश्ता करून झालेला आहे आमचा सगळ्यांचा. लास्ट टाइम आम्ही इकडे मेंदूवडा खाल्लेला, एकदम बकवास. शेवटच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल. आता मस्त मूग भजी, वडापाव घेतलेला आम्ही. मस्त क्लायमेट पण एकदम मस्त झालेलं आहे. माझा जरा कॅमेराचा ऑडिओचा इश्यू आला, मी आता बघितलं, चेक केलं. चला निघूया.
आता आमचे ऑलमोस्ट 78 की 74 किलोमीटर दाखवत आहेत. हा ना, अरे तेव्हा ते ढग बघा मित्रांनो कसे झाले आहेत. आता तिकडनं तुफान खाली येणार आहे. तुफान खाली येणार आहे. सावकाश, सावकाश, भाई साहब, भाई. ओ डेंजर भाई. राज आरामात भाई. दॅट्स वाय यू कांट ट्रस्ट इंडियन रोड्स. आरामात भाई, आरामात. हे पळवू नका रे. मस्त घडी, हाताची घडी घालून बसलेले आहेत लोक. आमचा जो लीड करणारा माणूस आहे तो पेट्रोल भरायला गेलाय. गाड़ी का पेट पूजा कल ही करने का था, तुम लेट किए. चल. हा ब्रिजच्या खालचा राईड घ्यायचा आपल्याला. ऑलमोस्ट हा शिर्डीचा आपण जो रोड घेतो तोच आहे. गोल फिरून रस्त्याची कामं चालू आहेत सगळीकडे. अजून अराउंड 50 किलोमीटर वगैरे बाकी आहेत आपले. जर रोड चांगला राहिला तर लवकर कव्हर करू. रोड खराब झाला तर मग थोडा वेळ लागेल अजून काय. अकोले 45 किलोमीटर्स. एक नंबर व्यू भाई. मंडळी आम्ही आता जरा थांबलो आहे. पाऊस चालू झाला आहे. तिकडे आम्हाला असं जरा शेड वगैरे सारखं भेटतं आहे गॅरेजचं एका. तर आम्ही आता थांबवल्यात गाड्या. बघूया आता थोडासा पाऊस जायचा किंवा कमी व्हायची वाट बघतो आणि मग जातो. थोडंसंच बाकी आहे, 18 किलोमीटर वगैरेच बाकी आहे. प्रॉब्लेम असा आहे की तिकडे जाऊन आम्हाला काय भेटतं की नाही माहीत नाही, उभं राहायला शेड वगैरे, म्हणून इकडे जरा थांबलं आहे. बघू जाईल असं तर मला वाटतं जाणारच पाऊस आहे. बघूया. अजून तरी आपल्याला लव्वालवाडीला जायला 25 मिनटं आहेत. 13 किलोमीटर बाकी आहे. आता इकडे येताना आमच्याकडनं एंट्री फी घेतली आमच्याकडनं इकडे बाईकची आणि पर पर्सनची अराऊंड 25 रुपीज पर पर्सन आहे. आणि बाईक किंवा स्कूटी घेऊन याल तुम्ही तर 30 रुपये पर बाईक आहे. अरे यार चल त्यांना डिस्टर्ब करू. द्रोण, कोणी मित्रांनो व्ह्यू तर बघा. असं कसं तुम्ही व्ह्यू नाही बघत आहे. गावाची स्पेशालिटी. आपण पुढे जाऊन आता काय फायदा नाही, संपलं इकडेच. हा पुढे जाऊन मतलब नाही. इकडे बघ, इकडे वॅगनार जे टाकताय ते का बघ. हां
व्ह्यू बघा. मंडळी आपण आलोय, पोचलोय. मस्त व्ह्यू आहे, मस्त मस्त मस्त. मेन म्हणजे ऊन नाही, जरा ढगाळ वातावरण आहे म्हणून एवढं ऊन नाही. आता आम्ही थोडं बसू इकडे, फोटो वगैरे काढू, थोडे व्हिडिओज वगैरे शूट करू आणि मग निघू. जाताना आम्ही परत कॅमेरा लावणार नाही, परत एवढं शूट करणार नाही जाताना, कारण परत तोच रोड बघून काय करायचं. आणि आता जाताना आम्ही पटापट जाणार आहे, डायरेक्ट जेवायला थांबू तेव्हा कॅमेरा ऑन करणार. आता आम्ही निघतो इकडनं. बघू आता पुढे जाऊन हॉटेलला थांबतो, तिकडे जाऊन कॅमेरा ऑन करतो आणि तिकडे मग एंड करूया. ठीक आहे, आता पाऊस येतो, आम्ही निघतो पटापट. चला. तर मंडळी आता आम्ही जरा खायला थांबलो आहे, बघू शकता. तर इकडे फूड कोर्ट आहे. तर मस्त होता प्रवास एकदम. आम्हाला ऊन वगैरे काहीच भेटलं नाही, अजून पण नाही आहे ऊन, तुम्ही बघू शकता. 3 वाजलेत. प्लेझंट क्लायमेट आहे. झालं आता आता इकडनं आपला आहे म्हणजे 3-3.5 तासाचा प्रवास आहे. तर तो आता तुम्हाला दाखवणं एवढा काय मीन नाही करत, म्हणजे बोलतात ना की नुसतं ट्रॅफिकच आहे. तर आपण इकडेच संपूया हा ब्लॉग. बाकी कसं वाटलं तुम्हाला ते कळवा कमेंट सेक्शनमध्ये आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, बाय.